कमळी, तू तू ठीक आहेस ना? हे बघ, मला माहिती आहे तू काही केलेलं नाहीयेस. ओके, मी करतो काहीतरी. आपण तुला यातनं बाहेर काढूयात. हां सर, खरं कामिनी आजी कशा पडल्या का त्यासनी कुणी पाडलं हे तर त्यांना शुद्ध आल्यावरच ते सांगतील की नाही. तोवर पोलीस चौकशी करणारच की. कमळे, ठीक आहेस ना? कामिनी आजी कशा आहेत? मला नाही माहित, शुद्धीवर नाही आलं वाटतं. खरं मला त्या रागिणी काकीचाच लय राग यायलाय. तुझं काय बी संबंध नसताना तुझी कंप्लेंट केली आहे. पण रागिणी काकूंनी तुझी कंप्लेंट करायचा संबंधच काय होतो? आपण सगळे खाली होतो ना केक कट करण्यासाठी. तू निंगीला बोलवायला वर गेलीस आणि तेव्हाच त्या पण तिथे आल्या. ऑफकोर्स तुलाच काहीतरी बडबडायला आल्या असणार त्या. मला तर वाटतं त्या स्वतः सटकून पडल्या असणार आहेत. नाही ऋषी सर, मला तर असं वाटतंय ती बाई कमळीला ढकलायलाच आली असणार. कुचक्या मनाची आहे ना व ती. ए निंगे, उगं तू काय बी बोलू नको. नाही नाही नाही, एक मिनिट. ती बोलतेय त्यात तथ्य आहे, तसं असूच शकतं. मॅडम, नेमकं काय घडलं होतं? कशा पडलात तुम्ही? सविस्तर सांगा. बोला बोला. निंगे, अगं असं नको करू. चल की, थोडा वेळ तरी चल की खाली. आई, तुला कुणालाही घाबरायची गरज नाहीये. तू पोलिसांना बिनधास्त सांग की तुला कमळीने धक्का मारलाय. रागिणी, का नको ते तिच्या डोक्यात भरवतेस तू? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, जे झालं तो फक्त एक अपघात होता. आता फक्त आत्याला हे आठवू द्या की ती तोल जाऊन पडली की तिला चक्कर आली म्हणून ती पडली. खरंच इन्स्पेक्टर, आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, हा फक्त एक अपघात होता. जाणून बुजून कुणी काही केलेलं नाहीये. तुम्ही सगळे शांत व्हा. त्यांना उत्तर देऊ द्यात. मॅडम, मला सांगा नेमकं काय घडलं होतं? तुम्हाला कोणी धक्का दिला की तुमचा तोल जाऊन तुम्ही स्वतः पडलात? कोणी धक्का दिला तुम्हाला? आई बोल ना. कम